मला वाटतं की सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष अजितदादा म्हणतात तसं एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये एक पर्याय उभा राहू शकतो. ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर आज भाजप ज्या पद्धतीने मित्र पक्षांना ज्या पद्धतीने अडचणीत किंवा त्यांना ज्या पद्धतीने राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न करतोय, त्याला म्हणूनच अगोदरच सावध झालेल्या अजितदादांनी तो पर्याय निवडला होता. मला वाटतं का आता जर कोणाची तशी इच्छा नसेल किंवा असेल, या बाबतीमध्ये आम्ही विषय संपवलेला आहे. त्यामुळे आमच्यावर बोट दाखवण्याच्या ऐवजी 3 बोटं आपल्याकडे, त्याचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा. आता आम्ही हा विषय संपून पक्ष म्हणून आम्ही आता काम करण्याची भूमिका आम्ही 100% घेतलेली आहे. नाही, असं आहे की जयंत पाटील साहेब अध्यक्ष म्हणून होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने संकटाच्या आणि संघर्षाच्या काळामध्ये पार्टी चालवलेली आहे. लोकसभेला चांगला आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांच्या आणि सुप्रियाताई वगैरे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली यश आलं. विधानसभेच्या माध्यमातून कसं निवडणुकीचे यंत्रणा फिरले याच्यावर मी यात बोलणार नाही, परंतु मला वाटतं की ते अध्यक्ष म्हणून पूर्णपणाने सक्रिय होते. अध्यक्षाची जबाबदारी माझ्या आल्यानंतर आजही त्यांची आमची चर्चा होऊन पुढची भूमिका आम्ही ठरवतो. ते पक्षाचे नेते आहेत आणि रोहित पवार सुद्धा युवा कार्यकर्ता आहे. ते सुद्धा त्याप्रमाणे आपल्या पद्धतीने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. कोणी पक्ष वाढवत असताना मग त्यामध्ये आम्ही थोडं स्वातंत्र्य दिलेलं आहे. सगळेजण पक्षाच्यासाठी, पवार साहेबांच्या पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत. कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही. मतभेद होऊ शकत नाही. एखाद्या विषया संदर्भामध्ये मला पटलं नाही तर ती भूमिका मांडण्याचा स्वतंत्रता आमच्या पक्षात असल्यामुळे मला वाटतं की त्याच्यावर कुठल्या प्रकारचा मतभेद होणार नाही याची काळजी 100% घ्यावी. आणि शेवटी शरद पवार साहेबांचा पक्ष आणि पवार साहेब आहेत, आणि ही काय अशा प्रकारे आपल्या पक्षात काय होईल अशी तुम्ही काही काळजी करू नका. नाही, मी आज कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक आज आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्षाची बांधणी करण्याच्या संदर्भातून आता सुरुवात केलेली आहे. म्हणजे काही जिल्ह्यातले दौरे झाले, आज कोल्हापूरला दौरा ठेवलेला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये येत्या 1-1.5 महिन्यामध्ये पक्ष परत मजबूतीने जुना नवीन अशा प्रकारचं नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा बरोबर घेऊन ज्यांना काम करायचं पक्षामध्ये, चांगला विरोधी स्ट्रॉंग पक्ष म्हणून आम्ही काम करण्याची भूमिका घेऊन आता काम चालू करतोय. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे. त्यामुळे आता विलिनीकरणापेक्षा आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर, पवार साहेबांचा चेहरा आमचा आहे पक्षाचा, तो घेऊन आम्ही 100% त्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आज जी परिस्थिती देशामध्ये, राज्यामध्ये पाहायला मिळते की ज्या पद्धतीने देशाचा आणि राज्याचा कारभार चाललेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड अडचणीत आलेली आहे. नियोजन आणि निर्णय ह्या घेण्यामध्ये जर चूक झाली तर त्याचे परिणाम सामान्य जनतेला त्याचे झळ पोचते याचं प्रत्यंतर आलेलं आहे. मग आता डिझेल पेट्रोलचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घेताना सरकारने निर्यात बंदी केलेली आहे, मग साखरेवरची असेल, कोल्हापूर तर तुम्हाला माहिती आहे की साखरेचा पट्टा असलेला, ऊसाचा पट्टा असलेला क्षेत्र आहे. आता सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली, आता साखरेवर निर्यात बंदी केलेली आहे. म्हणजे निर्णय घेताना ते कुठल्या हितासाठी घेतात याचा विचार करून आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पेट्रोल डिझेलच्या प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की या अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर आम्ही आता सक्षमतेने, संघटना मजबूत झाल्यानंतर आपल्याला ह्या सर्व संदर्भातून आवाज उठवणारा पक्ष म्हणून हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. मला वाटतं की आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी, हे आहे तिथंच तेवढं थांबवतो. मला वाटतं की मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्यावेळेला या चर्चा झाल्या होत्या अजितदादा हयात असताना झाल्या होत्या. अजितदादा गेल्यानंतर त्या चर्चेच्या बाबतीमध्ये तो वेगळ्या प्रकारचं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला, तो आमच्या विरोधात झाला असं माझं मत आहे.
कारण दादानी आमचं एकत्रितपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती आणि ती झाल्यानंतर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर असं दाखवण्यात आलं की आम्हालाच विलिनीकरणाची घाई होती. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की दादांचा असलेली अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्यानंतर असं दाखवण्यात आलं की तिथून काही प्रतिसाद नाही, फक्त आम्हीच मागे लागलो अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले. आणि मला वाटतं की मुश्रीफ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं स्पष्ट बोलणं गरजेचं होतं की सत्य परिस्थिती काय. मला वाटतं की मग आम्ही आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली की नक्की विलिनीकरण होणार आहे का नाही होणार आहे का याची स्पष्टता न आल्यामुळे कार्यकर्ते डिस्टर्ब झाले. कदाचित सत्तामधल्या असलेल्या काही पक्षाच्या नेत्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्यांना वाटलं असेल की ही अशी अस्थिरता ठेवली तर शरद पवार सारखं नेतृत्व असलेला पक्ष हा थोडा अस्थिर होऊ शकतो. मला वाटतं की आज माझं स्पष्ट मत आहे की कोणी या विलिनीकरणाच्या काल पण मी बघितलं की राष्ट्रवादीच्या एका प्रवक्त्यांनी जेव्हा आम्ही हे स्टेटमेंट दिल्यानंतर सांगितलं की अजितदादा गेल्यानंतर लगेच तुम्ही विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कोण मागं लागलं होतं. मला वाटतं की त्यांना माहीत नसेल, परंतु ज्या वेळेला विलिनीकरणाच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला याच सदस्याला तिथे समोर उमेदवार देऊ नका म्हणून अजितदादांनी मला फोन केला होता. मला वाटतं त्याची त्यांना कल्पना नसेल. म्हणून मला वाटतं की जे काही दाखवलं जातंय त्याची स्पष्टता व्हावी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. आणि समोरून जर त्याचा प्रतिसाद आहे का नाही हे त्यांनाच माहिती आहे, तो त्यांना विचारा.